नमस्कार, पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहत आहात पंचनामा न्यूज। पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल। आपण पाहूया सविस्तर बातमी। नमस्कार, मी सागर पाटील, गाव मंडरुळकोळे। उद्या दिनांक 11/2/2021 रोजी गुडे गणेश मंगल कार्यालय येथे सकल मराठा मेळावा माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या ठीक 1 वाजता आयोजित केला आहे। तरी हजारोच्या संख्येने मराठा बांधवांनी उपस्थिती दाखवावी असे मी आवाहन करतो। आणि आज राज्यव्यापी साखळी आंदोलनाला आज देवगड विभागातून आम्ही तिथं आज येऊन पाठिंबा दर्शवलेला आहे। नमस्कार, मी महादेव पाटील गुडे। इथं अण्णासाहेब कैलासवासी अण्णासाहेब पाटील माजी नेते यांनी जो मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो निर्णायक लढ्यासाठी सुरुवात केलेली होती, परंतु बऱ्याच कालावधीमध्ये मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बरेच मराठा मुख्यमंत्री आले आणि गेले, पण मराठा आरक्षण काही दिलं नाही। आणि त्यासाठी त्यांच्याच सुपुत्राने परत आमदार नरेंद्र पाटील यांनी जे मराठा आरक्षणासाठी जी चळवळ सुरू केलेली आहे, त्या चळवळीमध्ये आम्ही देवगड विभागातील सर्व जनता त्याच्या पाठीमागे पूर्णपणे उभे राहणार आहोत। त्याचबरोबर संपूर्ण राज्यातील जनतेने त्यांना पूर्णपणे सहकार्य करावं, कारण मराठा आरक्षण हे ना कुठल्या कोट्यातून घेतलं जाणार नाही, ना कुठल्या ह्याच्यातून देणार नाही। त्यासाठी शासनानं आमच्यासाठी सेपरेट सोय करावी हीच आमची विनंती आहे। आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जर अशिक्षित आणि मागासलेला जर कोण राहिला असेल तर फक्त मराठा समाज राहिलेला आहे। तर कृपया शासनानं याच्यासाठी एक विचार करावा, अन्यथा मराठा समाजातील लोक जर पुन्हा पेटून जर उठले तर त्यांना थांबवणं अशक्य गोष्ट होऊन जाईल।